आज आपण पाहणार आहोत रिले टाइम सेटिंग. रिले जेव्हा जोडल्यानंतर त्याचं सेटिंग करणं आवश्यक असते. ते असं की येणाऱ्या सबस्टेशनवर जी लाईन येते ती लाईन, त्याचं व्होल्टेज आणि करंट हे किती प्रमाणात कमी केलेले आहे, म्हणजेच त्या लाईनवर करंट ट्रान्सफॉर्मर ज्या रेशोत बसवला असेल त्या रेशोप्रमाणे त्या रिलेचं सेटिंग करायचं असते. तसंच पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर ज्या रेशोमध्ये बसवलं असेल ते रेशो या रिलेमध्ये सेट करायचं असते, जेणेकरून ते योग्यरित्या काम करेल. त्यानंतर इन्व्हर्स टाइम सेट करायचा असतो. इन्व्हर्स टाइम हा असा की जेव्हा एखादा फॉल्ट नैसर्गिकरित्या झाला असेल तर तो पुन्हा मेकअप करण्यासाठी, म्हणजेच जर रिले ब्रेकरला ट्रिप देण्याचे आदेश देण्यापूर्वी तो फॉल्ट दुरुस्त होतो का यासाठी काही कालावधी देतो. तो आहे इन्व्हर्स टाइम. हा 2 सेकंद 5 सेकंद एवढा असतो. तो टाइम सेट करायचा असतो. त्यामुळे रिले हा पुन्हा ऑटोमॅटिकली लाईन कंटिन्यू सुरू ठेवतो. जर तसे झाले नाही, म्हणजेच लाईन पुन्हा सुरू झाली व ट्रिप झाली, तर दुसऱ्यांदा रिस्क घेत नाही आणि ब्रेकरला लाईन बंद करण्याचे आदेश देतो. म्हटलं म्हणजेच तिथून लाईन ब्रेकअप करण्याचं काम करतो. असं सेटिंग करायचं असते. ते किती ठेवायचं, जसं ओव्हर करंट रिले असेल तर करंट किती सेट करायचा, ओव्हर व्होल्टेज रिले असेल तर तो ओव्हर व्होल्टेज किती सेट करायचा, त्यानंतर अंडर व्होल्टेज रिले असेल तर कमीत कमी व्होल्टेज किती सेट करायचं. आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की फ्रिक्वेन्सी, करंट, व्होल्टेज ह्या सर्व गोष्टी 5% पेक्षा कमी किंवा जास्त व्हायला नको. तर त्या हिशोबानं रिलेचं टाइम सेट करावायचा असतो. तर ते आपण पुढे सविस्तर पाहू. जेव्हा अगोदरच ठरवून दिलेल्या किमतीला फॉल्ट क्वांटिटी वर पोहोचते, त्या किमतीला रिले ताबडतोब कार्य करतो. जेव्हा फॉल्ट क्वांटिटी तिच्या पिकअप किमतीपेक्षा जास्त होते तेव्हा निश्चित वेळेत कार्य करतो. कार्य करण्याचा वेळ स्थिर असतो. फॉल्टच्या स्थितीनुसार ते बदलतात, कारण फॉल्ट आणि स्त्रोत यांच्या इम्पिडन्समध्ये फरक असतो. ते 0.1 सेकंद किंवा यापेक्षा कमी वेळात कार्य करू शकतात. फॉल्ट क्वांटिटीच्या परिणामावर फक्त कार्य करते आणि मुद्दाम उशीर करत नाही. ठरवलेला वेळ. रिले टाईमच्या सेटिंगच्या वेळेपर्यंत फॉल्ट क्वांटिटी हजर असणे आवश्यक आहे. कार्य करण्याची वेळ स्थिर असते. याचे कार्य फॉल्ट क्वांटिटीच्या परिणामावर अवलंबून नसते. वेळ बदलता येतो. ट्रिपिंग वेळ ही फॉल्टच्या ठिकाणावर अवलंबून नसते. त्याचा आलेख हा दिलेला आहे. प्रवाह वाहत असताना T1 जे दाखवलेला आहे तो तेवढा वेळ सेट करता येतो. इन्व्हर्स टाइम. कार्य करण्याची वेळ व्यस्ततेने फॉल्ट क्वांटिटी बदलते. जर फॉल्ट क्वांटिटी जास्त असेल तर रिले जलद गतीने कार्य करतो.
कमी फॉल्ट क्वांटिटीपेक्षा काही सेटिंग उपयोगात आणून रिले सेट करता येते. स्टँडर्ड इन्व्हर्स, व्हेरी इन्व्हर्स अशा 2 पद्धती इन्व्हर्स टाईम सेटिंगच्या आहेत. यात एक्स्ट्रीमली इन्व्हर्स अशी सुद्धा एक पद्धत आहे. यामध्ये वेळ आणि फॉल्टचे प्रमाण याचा विचार करून रिलेचे कार्य करण्याची वेळ ही फॉल्टच्या प्रमाणात व्यस्त प्रमाणात ठेवली जाते. इन्व्हर्स टाईम रिलेचे दुसरे नाव इन्व्हर्स डेफिनिट मिनिमम टाईम DMT रिले असे असते. रिलेचे कार्य करण्याची वेळ ही टाईम डायल सेटिंगमार्फत बदलता येऊ शकते. कमीत कमी डायल सेटिंग म्हणजेच जलद कार्य करण्याची वेळ साधारणतः 0.5 सेकंद आणि संथ गतीने म्हणजेच लॉंग टाईम 10 सेकंद असतो. यामध्ये फॉल्ट क्वांटिटी जेव्हा त्याच्या पिकअप किमतीपेक्षा जास्त होते तेव्हा ते कार्य करू लागते. फॉल्ट क्वांटिटीच्या परिणामावर कार्य करण्याचा वेळ अवलंबून असतो. फॉल्ट क्वांटिटीच्या कमीत कमी इन्व्हर्स टाईम करंट गुणधर्म देतो आणि जास्त किमतीला डेफिनेट टाईम गुणधर्म देतो. प्लग सेटिंगची मल्टिप्लायरची किंमत 10पेक्षा कमी असेल तर इन्व्हर्स गुणधर्म पाहायला मिळतो. तो 10 आणि 20 किमतीला गुणधर्म डेफिनेट टाईम गुणधर्माकडे सरकलेला दिसतो. वेगवेगळ्या इन्व्हर्स प्रकारचे कर्व आकृतीत दाखविले आहेत. साधारणतः कार्य करण्याच्या वेळेपेक्षा अचूक कार्य करण्याची वेळ यात फार थोड्या प्रमाणात बदल होऊ शकतो, कारण अनिश्चित वेळ आणि कार्य करण्याचा वेळ यामध्ये 1 सेकंदापेक्षाही कमी सवलत मिळते. साधारण इन्व्हर्स टाईम ओव्हर करंट रिलेच्या 1 युनिट करंट बदलणाऱ्याच्या तुलनेत वेळ फार लहान असतो. आता आपण व्हेरी इन्व्हर्स टाईमचे गुणधर्म पाहू. यामध्ये IDMT पेक्षा जास्त इन्व्हर्स गुणधर्म देतो. फॉल्टच्या प्रमाणात घट होते तेव्हा वापरात असणारे स्रोत पासून अंतरात वाढ होते. त्याच्या स्ट्रीप गुणधर्मामुळे अर्थ फॉल्टमध्ये परिणामकारक फरक पडतो. स्रोतापासून फॉल्टचे अंतर वाढते त्या ठिकाणी योग्य असतो. या गुणधर्मात ग्रेडिंग मार्जिन अतिशय कमी म्हणजेच 0.1 सेकंद करता येतो. फॉल्ट प्रमाण जर फॉल्टच्या ठिकाणावरून अवलंबून असेल तर ते सुद्धा वापरता येते. आता पाहू एक्स्ट्रीमली इन्व्हर्स टाईमचे गुणधर्म. यात IDMT पेक्षा जास्त इन्व्हर्स गुणधर्म असतात. ओव्हरहीटिंगपासून संरक्षणाची यात सोय असते. कार्य करण्याची वेळ ही फॉल्टच्या प्रमाणाच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. करंटमधील हाय स्विचिंग असूनही कमी विलंबाचा वापर शक्य आहे. फॉल्टचे प्रमाण जर फॉल्टच्या ठिकाणावर अवलंबून असते. फीडर करंटच्या उच्च बिंदूला स्विचिंगमध्ये वापरतात, जसे ट्रान्सफॉर्मर, अल्टरनेटर, वॉटर हीटर, रेफ्रिजरेटर, पंप, महाग केबल इत्यादीच्या संरक्षणासाठी याचा उपयोग केला जातो. आता डिफरन्शियल प्रोटेक्शन रिलेची संबंधीची माहिती पाहू.
हा जनरेटर, ट्रान्सफॉर्मर बूस्टर आणि लाईन ट्रान्सफॉर्मर याचे संरक्षण करण्यासाठी वापरला जातो. यामध्ये आकृतीत दाखविल्याप्रमाणे दोन्ही बाजूला करंट ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. साधारण परिस्थितीत सिटीमधील करंट सारखा असतो, म्हणून रिलेला डिफरन्शियल करंट ओळखता येत नाही. म्हणून डिफरन्शियल प्रोटेक्शन वापरतात. सबस्टेशनमधील बसबारचे डिफरन्शियल प्रोटेक्शन करण्यासाठी प्रत्येक इनकमिंग लाईनवर एक सिटी वापरतात. एकूण इनकमिंग करंट व एकूण आउटगोईंग करंट यांची तुलना केली जाते आणि रिले ऑपरेट होतो. हा ट्रान्समिशन लाईनमधील पॉवर ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने वापरतात. डिफरन्शियल प्रोटेक्शन इन ट्रान्सफॉर्मर यामध्ये आपण डिस्टन्स रिले, ॲडमिटन्स रिले, रिलक्टन्स रिले, शेडेड पोल टाईप, नॉन डायरेक्शनल रिले यासंबंधीची माहिती पाहू. ट्रान्समिशन लाईनच्या इम्पिडन्स याच्या लांबीच्या प्रमाणात असतो. पूर्ण निर्धारित बिंदूंपर्यंत म्हणजेच दोन पोलच्या अंतरात जो कंडक्टर जोडलेला आहे त्याचा रेजिस्टन्स हा एकसारखा असतो. त्यातून वाहणारे व्होल्टेजसुद्धा एकसारखे असते, त्यातून वाहणारा करंटसुद्धा एकसारखा असतो. त्या अंतरात येणारे पोलची संख्या म्हटलं म्हणजे जर 4 पोल असतील तर 400 मीटर असणाऱ्या कंडक्टरचा रेजिस्टन्स, व्होल्टेज, करंट हे सारखं होईल. जर एखाद्या ठिकाणी फॉल्ट आढळला तर डिस्टन्स रिले हा डिटेक्ट करून फॉल्टची माहिती देतो. त्यानुसारच रिॲक्टन्स आणि शेडेड पोल, नॉन डायरेक्शनल हे कार्य करतात. रिॲक्टन्स हा लाईनमधून वाहणारा प्रवाह, व्होल्टेज आणि त्याभोवतीची असलेली चुंबकीय वलय आणि त्याचा होणारा इफेक्ट म्हणजेच बॅक EMF यावर रिॲक्टन्स कार्य करतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे सबस्टेशनमध्ये रिले हा ट्रान्सफॉर्मरच्या आणि लाईनच्या समांतर आणि सिरीजमध्ये कॉइल्स येऊन ते कार्य करण्यास प्रवृत्त होतात. रिले रिसेट करायचे असल्यास आकृतीत दाखविल्याप्रमाणे नॉर्मली क्लोज स्विच दाबून ते ओपन केले जातात आणि रिले पुन्हा सेट करण्यास मदत केली जाते.